हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सक्सेस पॉइंट अकॅडमी. तर पहा मित्रांनो, आता आपल्याला प्रॉब्लेम थेरम पाहायचा आहे, थेरमचं ऍप्लिकेशन पाहायचं आहे. ठीक आहे. मग आता आजचा थेरम पहा आपला अँगल बायसेक्टर थेरम. तर अँगल बायसेक्टर थेरम आहे पहा, स्टेटमेंट आहे एव्हरी पॉइंट ऑन द बायसेक्टर ऑफ एन अँगल इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द साइड ऑफ द अँगल. म्हणजे काय बघा शिना, हा जर याचा बायसेक्टर असेल, बायसेक्टर म्हणजे दोन इक्वल साइड करणार, म्हणजे ज्या अँगलला काय करणार, दोन पार्ट मध्ये डिवाइड, इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करणार. म्हणजे समजा हा 60 चा अँगल असेल तर हा 30 असेल, हा 30 असेल, याला म्हणायचं बायसेक्टर. हा जो AQ आहे, हा AQ काय आहे, AQ इज बायसेक्टर. AQ रे AQ इज बायसेक्टर ऑफ अँगल कोणता, PQR. PQR चा काय तो बायसेक्टर आहे. तर बायसेक्टर म्हणजे काय, आणि आता स्टेटमेंट नुसार काय आहे बघा, बायसेक्टर ऑफ एन अँगल इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द साइड ऑफ अँगल. ज्याच्यामध्ये दोन पॉइंट घेतले आपण, कोणते म्हणजे हे पॉइंट घेतला, हा पॉइंट घेतला. ठीक आहे, याला जॉईन केला आपण, हा 90 डिग्री इथे पण एक 90 डिग्री जॉईन घेतला. ठीक आहे. तर हे जे डिस्टन्स असते इक्वल असते. या थेरमचं स्टेटमेंट काय आहे, हे जे डिस्टन्स असणार हे इक्वल असणार, हे परपेंडिक्युलर असेल तर इक्वल असणार अँगल. ठीक आहे. हे डिस्टन्स जे आहे नंतर याला नाव दिलं P, याला नाव दिलं सॉरी PQ आहे ऑलरेडी, इथे नाव दिलं आपण A, नंतर इथं B घ्या, इथं C घ्या. AB आणि AC हे काय असणार, इक्वल सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट AC. हे झालं स्टेटमेंटचा या थेरमचा मीनिंग आणि ऍप्लिकेशन. काय मीनिंग याचं की नाही का, हा जो बायसेक्टर असेल, हे जर बायसेक्टर असेल तर इथून जे आपण डिस्टन्स घेतलेला आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतलेला आहे, हे कधी पण काय असणार, इक्वल असणार. परपेंडिक्युलर डिस्टन्स इक्वल असणार. हे जे आहे त्याच्यामध्ये काय म्हणते, इक्वी डिस्टन्स फ्रॉम द अँगल, याच्यामधून नाही का इक्वी डिस्टन्स असणार. हे वाला AB आणि AC. ठीक आहे. काय असणार, इक्वी डिस्टन्स असणार. हे थेरम आहे, थेरमचं स्टेटमेंट आहे आणि ऍप्लिकेशन. आता याच्यावरचे प्रॉब्लेम पाहायचे आपल्याला, त्यासाठी त्याआधी आपण काय करायचं, अजून एक थेरम आहे, तो थेरम पाहायचा आहे. ठीक आहे. तर ते थेरम पाहून घेऊ. त्यानंतर बघा प्रॉपर्टीज आहेत पहा. लक्षात आपल्याला प्रॅक्टिस सेट चालू करायच्या आधी हे जे थेरम आहेत आणि हे प्रॉपर्टीज आहे हे माहित पाहिजे. ठीक आहे. हे प्रॉपर्टीज आणि थेरम यांचं ऍप्लिकेशन करून, याचा यूज करून आपल्याला नेक्स्ट प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचा आहे. त्यामुळे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, हे माहित पाहिजे, तेव्हाच तुम्ही प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. त्यामुळे हे मी बेसिक घेत आहे, नंतर आपण प्रॅक्टिस सेट चालू करणार आहे. ठीक आहे. पहा आता प्रॉपर्टीज ऑफ इनइक्वालिटी ऑफ साइड्स अँड अँगल्स ऑफ ट्रायंगल. देयर आर टू प्रॉपर्टीज. पहा ही प्रॉपर्टी आहे दोन, त्याच्यामध्ये पहा फर्स्ट प्रॉपर्टी, आता थर्ड एक प्रॉपर्टी आहे ते आपण पाहायची आहे. पहिले हे दोन पाहून घेऊया. पहा, इफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर अनइक्वल, म्हणजे एक ट्रायंगल आहे ज्या दोन साइड्स अनइक्वल आहेत. समजा पहा, हे घेतले आपण आणि हा घेतला. ठीक आहे. हा समजा 4 आहे, हा 5 आहे आणि हा 6 आहे. ठीक आहे. टू साइड्स आर अनइक्वल, म्हणजे तिन्ही साइड अनइक्वलच आहेत. ठीक आहे. टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर अनइक्वल, देन द अँगल अपोजिट टू ग्रेटर साइड, अँगल अपोजिट टू ग्रेटर साइड, हे A, हे B आणि हे C आहे. आता ग्रेटर साइड कोणती घेतली, हे 6 वाली साइड ग्रेटर आहे. ठीक आहे. देन द अँगल अपोजिट टू ग्रेटर साइड, याच्या अपोजिटचा अँगल कोणता असणार, हा वाला. याच्या अपोजिट हा अँगल असणार. ठीक आहे, A वाला. देन द अँगल अपोजिट टू ग्रेटर साइडच्या अपोजिटचा अँगल A आहे, म्हणजे अँगल A घेऊ आपण. ठीक आहे. इज ग्रेटर दॅन अँगल अपोजिट टू स्मॉलर साइड, म्हणजे आता याच्यात स्मॉल अँगल कोणता आहे, साइड कोणती आहे, 4 आहे. याच्या अपोजिटचा अँगल कोणता आहे, C आहे. इज ग्रेटर दॅन अँगल C. समजलं काय म्हणते त्याच्यामध्ये, जर साइड मोठी असेल त्या समोरचा अँगल पण काय असणार, मोठा असणार. जर साइड मोठी आहे तर अँगल मोठा असणार, साइड लहान असेल तर अँगल पण लहान असणार ऍज कम्पेअर टू दॅट. ओके, इझी आहे. पण जास्त काय असं मोठं लेंथी नाही याच्यामध्ये, फक्त काय माहिती का की जर अँगल साइड मोठी असेल तर तो अँगल पण त्या अपोजिट अँगल मोठा असतो.
जी जेवढी साईड मोठी तेवढा अँगल मोठा. म्हणजे आता ही साईड मोठी आहे, हिचा अँगल किती असणार समजा 60 असणार. ही साईड लहान आहे, हिचा अँगल 30 असणार. हिचा अँगल समजा आता सॉरी त्यामुळे समजा हा 90 असणार. ठीक आहे, हा 60 असणार. म्हणजे जी साईड मोठी असेल तर अँगल मोठा आहे. ठीक आहे, साईड लहान आहे तर अँगल लहान आहे. ठीक आहे, साईड मोठी असेल अपोजिट वाली त्याचा अँगल पण काय असते, साईड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. ठीक आहे, साईड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. म्हणजे जर साईड मोठी असेल तर तो अँगल पण अपोजिट अँगल पण मोठा असतो. ठीक आहे, जर साईड लहान असेल त्याच्या समोरचा अँगल पण काय असतो, लहान असतो. ठीक आहे, हे कंपॅरेटिव्ह मध्ये येणार आहे आपल्याला सगळं. म्हणजे कोणती साईड मोठी आहे कोणती साईड लहान आहे हे कम्पेअर करायचं असेल तेव्हा आपल्याला ही प्रॉपर्टी यूज करा लागेल. ठीक आहे, दुसरी प्रॉपर्टी काय, इफ टू अँगल्स ऑफ ट्रायंगल आर अनइक्वल. इथे साइड दिलं होतं, इथे अँगल दिलाय. ठीक आहे, तर साइड दिलं होतं, टू साइड दिलं होतं, तर टू अँगल्स दिले. ठीक आहे, इफ टू अँगल्स ऑफ ट्रायंगल आर इन अनइक्वल म्हणजे दोन अँगल जे आहेत ते अनइक्वल आहेत. ठीक आहे, हा अँगल समजा 45 चा आहे, हा समजा 80 चा आहे. ठीक आहे, माझा लगता है 45 प्लस 35. ठीक है, 100. ओके, आता बघा समजा हा ट्रायंगल आहे असा. ठीक आहे, देन अनइक्वल कोणतेही दोन अँगल घ्या, हे दोन अँगल घेतले आपण. ठीक आहे, देन साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल, साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल. ग्रेटर अँगल कोणता आहे, हा 100 चा. याची अपोजिट साइड कोणती आहे, पी क्यू आर आहे. समजा याची अपोजिट साइड कोणती आहे, क्यू आर. ठीक आहे, साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर दॅन साइड अपोजिट टू स्मॉलर अँगल. स्मॉलर अँगल कोणता आहे, हा याच्यापेक्षा काय असणार आहे, ग्रेटर. कोणती साइडची अपोजिट साइड आहे, पी क्यू. ठीक आहे, याच्या अपोजिट कोणती आहे, याच्या अपोजिट कोणती आहे, पी आर. ठीक आहे, या दोन्ही साइड पेक्षा काय असणार, हा ही साइड मोठी असणार. कारण काय, कारण की अँगल मोठा आहे, त्याचा जर अपोजिट अँगल मोठा आहे त्यामुळे ही साइड काय असणार, मोठी असणार. ठीक आहे, अपोजिट अँगल मोठा आहे म्हणून साइड काय असणार, मोठी असणार. जेवढा आपण अँगल मोठा करू तेवढा हे अंतर जे आहे, जेवढा आपण हा अँगल मोठा करणार तेवढा तो अंतर काय मोठं होणार. त्यामुळे अपोजिट साइड ऑब्विसली आपल्याला काय होणार, मोठी भेटणार. ठीक आहे, जसं आपण समजा हा अँगल आहे. ठीक आहे, हा अँगल काढला, हे जेवढा मोठा असणार तेवढी ही अपोजिट साइड काय असणार, मोठी असणार. हा अँगल जर लहान घेतला आपण असा तर ही साइड पण काय असणार, आपल्याला लहान भेटणार. ठीक आहे, हा अँगल जेवढा मोठा करला आपण तेवढी साइड अपोजिट मोठी भेटणार. ठीक आहे, इझी आहे दोन्ही थेरम. फक्त आपल्याला याचं ऍप्लिकेशन आहे, प्रूफ वगैरे आवश्यक नाहीये. ठीक आहे, फक्त लक्षात ठेवायचं आहे साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. म्हणजे जर साइड मोठी असेल, सॉरी जर अँगल मोठा असेल तर समोरची साइड पण मोठी असेल. जेवढा अँगल मोठा तेवढ्या समोरची साइड काय असणार, मोठी असणार. जेवढा अँगल लहान तेवढी साइड पण काय असणार, लहान असणार. ठीक आहे, अजून एक प्रॉपर्टी आहे ती पाहायची आपल्याला, त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट चालू करूया. ओके, तर बघा इथे आता नेक्स्ट थेरम पाहायचा आपल्याला. त्यामुळे पहा तुम्ही त्यासाठी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी देतो तुम्ही ते ऍक्टिव्हिटी ट्राय करून पहा. ठीक आहे, आता हा एक ट्रायंगल आहे, एक ट्रायंगल ड्रॉ करायचं तुम्हाला. ड्रॉ ट्रायंगल विथ फॉलोइंग इन्फॉर्मेशन. ठीक आहे, त्यामध्ये आता एबी घ्यायची आहे. समजा एबी ट्रायंगल, ड्रॉ अ ट्रायंगल एबीसी. ठीक आहे, एबीसी ड्रॉ करायचं तुम्हाला. त्यामध्ये पहा एबी इक्वल टू 5 घ्या. ठीक आहे, 5 सेंटीमीटर घ्या. बीसी इक्वल टू 10 घ्यायची आहे. ठीक आहे, अँड एसी इक्वल टू जे आपण 70. ठीक आहे, आता पहा मला हा ट्रायंगल ड्रॉ करायचा. ठीक आहे, या टाइपचा ट्रायंगल ड्रॉ करा म्हणून तुम्हाला, तुम्ही ड्रॉ करून पहा, ट्रॅक करा. हा ट्रायंगल काय करा माहिती का, ही माप घ्या. एबी इक्वल टू 5 सेंटीमीटर घ्या. ठीक आहे, हा घ्या 10 सेंटीमीटर आणि हे घ्या समजा वाटलं तुम्हाला 60 सेंटीमीटर घ्या. ठीक आहे,
आणि तुम्हाला जर हार्ड वाटत असेल म्हणजे 60 सेंटीमीटर खूप वाटत असेल मोठं, ठीक आहे, स्केल मध्ये येत नसेल तर थोडंसं अजून मी तुम्हाला छोटे माप देतो तुम्हाला मी, ठीक आहे. हा घ्या 2.5 घ्या, ठीक आहे, 3 घ्या, ठीक आहे, 3 सेंटीमीटर घ्या, हे 8 घ्या, ठीक आहे, 3 घ्या, 8 घ्या आणि हे घ्या 12, ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून मला प्रॉब्लेम झाला असेल तर हा 5 घ्या, ठीक आहे, हा 12 घ्या, ठीक आहे, 9 घ्या. आता ठीक आहे, ठीक आहे. या टाइपचं ड्रॉ करून दाखवा तुम्ही थेरम. हे बघा काय करायचं, ड्रॉ अ ट्रायंगल ABC विथ फॉलोइंग इन्फॉर्मेशन. AB इक्वल टू 3 सेंटीमीटर, BC इक्वल टू 5 सेंटीमीटर अँड AC इक्वल टू 9 सेंटीमीटर. हे मेजर्स घ्या, हे माप घ्या सेगमेंट स्केलवर आणि ट्रायंगल ड्रॉ करून दाखवायचं आहे मला, ठीक आहे. हे तुम्हाला होमवर्क आहे, हे मला ड्रॉ करून दाखवायचं तुम्हाला, ठीक आहे. तर आता पहा, आता तुम्ही जर ड्रॉ करायला जासाल जेव्हा, ठीक आहे, ट्राय करून पहा तुम्ही पण, ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युअली प्रॅक्टिकली करून पहा काय होते नेमकं ते, ठीक आहे. आता याच्या संबंधित आपल्याला एक थेरम पाहायचा आहे. हा तुम्हाला समजा ट्राय करून पहा आणि मला समजा ट्रायंगल तुमचा ड्रॉ झाला तुम्हाला सांगा, ठीक आहे. पहा आता त्या याच्याशी संबंधित हा एक क्वेश्चन आहे. पहा काय क्वेश्चन आहे, सम ऑफ एनी 2 साइड्स ऑफ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन थर्ड साइड. आता जर आपण ड्रॉ करायला गेलो, ठीक आहे, तुम्ही कितीही समजा ड्रॉ केलं, ट्राय केलं तरी हा ट्रायंगल ड्रॉ होणार नाही आहे. का नाही होणार पहा लक्षात द्या. कारण काय म्हणते, सम ऑफ, जर आपल्याला माहिती आहे की सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू 180. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. तसंच हा एक थेरम आहे, तो मस्त थेरम आहे ट्रायंगल साठी. जर आपल्याला हे जर माप दिलं असेल आणि तुम्हाला एक ट्रायंगल ड्रॉ करा म्हणलं तर हा ड्रॉ करू शकत नाही. कारण आहे त्यामध्ये, कारण काय आहे, सम ऑफ एनी 2 साइड्स ऑफ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन थर्ड साइड. म्हणजे सम ऑफ कोणत्याही 2 साइडची सम घेतली आपण तर ही ग्रेटर दॅन थर्ड साइड आली पाहिजे. म्हणजे आपण आता याच्यामध्ये ट्राय करून सांगतो तुम्हाला मी, कोणती दोन घ्या, AB प्लस BC, ठीक आहे. AB प्लस BC काय पाहिजे, मस्ट बी ग्रेटर दॅन, म्हणजे जास्त कशापेक्षा, AC पेक्षा, ठीक आहे. AC पेक्षा काय पाहिजे, जास्त पाहिजे. आता आपण पहिल्या स्टार्टिंग पासून घेऊ, एक चेक करतो आपण, ठीक आहे. पहिली कंडिशन घेऊ आपण, AB प्लस AC, AB प्लस AC is must be greater than BC, ठीक आहे. AB प्लस AC जो आहे तो BC पेक्षा मोठा पाहिजे. आपण ट्राय करू पाहू. हे 3 आहे, हे 9 आहे, ठीक आहे. आता पहा हे किती आहे, 5 आहे, ठीक आहे. 3 प्लस 9 12 is greater than 5. हे ट्रू आहे, ठीक आहे, हे ट्रू आहे, आपल्याला भेटलं बरोबर आहे, कारण की 12 बरोबर आहे, ग्रेटर दॅन आहे. आता चेक करू आपण, AB प्लस AC घेतलं, आता AC प्लस BC प्लस AC घेऊ, BC प्लस AC, ठीक आहे. आता याच्यामध्ये BC प्लस AC घेऊ, इथे काय आला, ग्रेटर दॅन पाहिजे आपल्याला कशाचा, BC प्लस AB घेतलं, आता AB चा ग्रेटर दॅन पाहिजे, ठीक आहे. BC किती आहे, 5 आहे, AC किती आहे, 9 आहे आणि हे किती आहे, 3. 5 प्लस 9 म्हणजे 14 इज ग्रेटर दॅन 3. हे पण ट्रू आहे, ठीक आहे. हे पण काय ट्रू आहे, 2 ट्रू आहे. तिसरं काय आहे, AB प्लस BC आणि इकडे काय आहे, इक्वल टू AC, म्हणजे ग्रेटर दॅन AC पाहिजे तुला, ग्रेटर दॅन AC. आपण चेक करू आहे का ते. AB किती आहे, AB आहे 3 प्लस AC किती आहे 5, इकडे किती आहे 9. हे आता किती झालं 8 आणि हा 9. आता ग्रेटर कोणता आहे, आपल्याला हे ग्रेटर पाहिजे होतं, पण ग्रेटर कोणता आहे, हा वाला. म्हणजे इथे काय आलं लक्षात आहे, इथे 9 ग्रेटर दॅन, म्हणजे ही कंडिशन काय आहे, फॉल्स आहे. त्यामुळे जर एक जरी कंडिशन फॉल्स झाली तर हे ट्रायंगल ड्रॉ करता येत नाही. लक्षात आहे, हे कोणत्या 2 साइड याची ऍडिशन केली तर हा तिसऱ्यापेक्षा मोठी आली पाहिजे. कोणत्या 2ची ऍडिशन केली या तिसऱ्यापेक्षा मोठी आली पाहिजे. तर इथे नाही का हे 2 कंडिशन सॅटिस्फाईड होत आहे,
पण ही थर्ड कंडिशन या दोघांची ऍडिशन केली आपण तर याच्यापेक्षा ग्रेटर होत नाहीये, त्यामुळे आपण ट्रायंगल ड्रॉ करू शकत नाही. तुम्ही किती प्रॅक्टिस करा, किती प्रयत्न करा, ट्रायंगल ड्रॉ होणार नाही. वाटलंच होमवर्क साठी दिलेलं तुम्हाला हा ट्राय करून बघा. स्केल आहे, पेन्सिल आहे, ठीक आहे, पेज पण आहे. तुम्ही 3 सेंटीमीटरची लाईन घ्या, ठीक आहे, नंतर 5 सेंटीमीटर घ्या आणि नंतर 9 सेंटीमीटर घ्या, ठीक आहे. आणि ट्रायंगल ड्रॉ होते का सांगा मला, ठीक आहे. हा ट्रायंगल ड्रॉ होतो का सांगा. हे तिन्ही एकमेकाला अटॅच होते का पाहायचं. ट्रायंगल ड्रॉ होते जेव्हा 3 सेगमेंट्स अटॅच, ठीक आहे, एकमेकाला अटॅच झाले पाहिजे, ठीक आहे. हा असा ट्रायंगल ड्रॉ करून दाखवतो मी. हे 9 सेंटीमीटर घ्या, हे 3 सेंटीमीटर घ्या आणि 5 सेंटीमीटर घ्या, ठीक आहे. आणि हा ट्रायंगल ड्रॉ होते का सांगा मला, ठीक आहे. तर हे क्वेश्चन तुम्हाला समजलं असेल. थेरम काय म्हणते याचं, द सम ऑफ एनी टू साइड्स ऑफ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन थर्ड साइड. कोणत्याही दोन साइडची ऍडिशन दिली तर थर्ड पेक्षा काय पाहिजे, मोठीच पाहिजे, ठीक आहे, तरी पण ग्रेटर पाहिजे, ठीक आहे. आता चालू करू आपण प्रॅक्टिस सेट. नोट करून घ्या. सो फ्रेंड्स, आता प्रॅक्टिस सेट 3.4 घेऊया आपण. पहा आतापर्यंत आपण काय केलं माहिती का, थेरम्स पाहिले आणि त्याचे ऍप्लिकेशन पाहिलं. त्यांचा यूज पाहायचा पडला. लक्षात द्या या प्रॉब्लेम सेट मध्ये पहा, प्रॅक्टिस सेट 3.4 मधला फर्स्ट क्वेश्चन पहा. आता त्याच्यामध्ये इथे फिगर पाहिजे आपल्याला, ठीक आहे. फिगर ड्रॉ करून घेऊ. तर बघा त्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 1 मध्ये पहा, पॉइंट A इज ऑन द बायसेक्टर ऑफ XYZ. हा XYZ अँगल आहे, याचा बायसेक्टर आहे XY, ठीक आहे. देन AX इक्वल टू AX, इथे A घेऊ आपण, ठीक आहे. AX इक्वल टू 2 सेंटीमीटर आणि AZ करायचा आहे आपल्याला. इझी क्वेश्चन आहे. आता आपण पाहिलं थेरम तोच यूज करायचा आपल्याला. पहा याच्यामध्ये सोल्युशन मध्ये याच्यामध्ये पहा point A is on the bisector of angle XYZ. हे दिलेलं आपण लिहून घेतलं. AX इक्वल टू 2 सेंटीमीटर, ठीक आहे. जर AX 2 सेंटीमीटर असेल तर AZ पण काय असणार 2 सेंटीमीटर. अँड AX perpendicular YX and AY perpendicular YZ, ठीक है. हे perpendicular है, हे perpendicular है. Therefore we can say that AX segment, AX congruent segment is A, ठीक है, by angle bisector theorem. By angle bisector theorem याला म्हणायचं बाय अँगल बायसेक्टर थेरम. मग AX इक्वल टू AZ आहे, मग AX व्हॅल्यू किती आहे 2 आहे, मग AZ पण काय असणार 2. देयरफॉर सेगमेंट AZ इक्वल टू 2 सेंटीमीटर झाला आन्सर, ठीक आहे. इझी आहे क्वेश्चन. कारण की हे जर 2 असेल तर हे पण 2 आहे, कारण की बाय अँगल बायसेक्टर थेरम, ठीक आहे. आता याचा कन्वर्ट यूज करायचा आपल्याला. हा थेरम हा प्रॉब्लेम पहा. RST इक्वल टू 56 सेंटीमीटर. RST पहा, RST हे पूर्ण अँगल जो आहे हा 56 आहे, 56 आहे, ठीक आहे. सेगमेंट PT इक्वल टू हे दिला आपल्याला परपेंडिक्युलर आहे आणि हा याला परपेंडिक्युलर आहे, ठीक आहे. देन सेगमेंट PR इक्वल टू हे दोन इक्वल आहे, हे इक्वल आहे, ठीक आहे. देन मेजर ऑफ अँगल RSP, RSP करायचा आपल्याला. इझी आहे, तोच थेरम यूज करायचा आपल्याला, ठीक आहे. RSP याच्यामध्ये सोल्युशन मध्ये पहा, जी दिला ते लिहून घ्यायचं. अँगल RSP सॉरी इथे लिहू आपण, चालू करू. सेगमेंट PT इन फिगर, सेगमेंट PT इन फिगर, सेगमेंट PT परपेंडिकुलर रे SP, ठीक है. एंड सेगमेंट PR परपेंडिकुलर रे SR, ठीक आहे. हे दिलेलं लिहून घ्यायचं आपण. हे PT जो आहे हा ST वर परपेंडिकुलर आहे आणि PR जो आहे तो SR वर परपेंडिकुलर आहे, ठीक आहे. देन
and segment PR congruent segment PT. हे याला कॉन्ग्रुएंट आहे. आता एवढं असताना हे काय असणार मग therefore रे SP is bisector of angle. हा जो काय असणार बायसेक्टर असणार आणि हे इक्वल आहे बायसेक्टर ऑफ अँगल TSR ठीक आहे बाय कॉन्वर्स ऑफ अँगल बायसेक्टर अँगल बायसेक्टर थेरमच्या कन्वर्सचा काय नाम आहे हा याचा काय तर अँगल बायसेक्टर आहे. ठीक आहे ह्याचा अँगल बायसेक्टर असणार तर हे जे अँगल आहे देअरफॉर हे काय असणार मग हे इक्वल असणार कोणते याचा हाफ असणार. हा अँगल किती आहे देअरफॉर हे पहा हा अँगल बायसेक्टर आहे त्यामुळे हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार. हा जो अँगल आहे RSP त्याचा हाफ असणार TSR चे काय असणार हाफ असणार. देअरफॉर अँगल RSP इक्वल टू हाफ ऑफ अँगल TSR ची व्हॅल्यू किती आहे हाफ इनटू TSR किती आहे 56 चे हाफ करा म्हणजे काय वाटतं म्हणून अँड अँगल TSR इक्वल टू 56 दिलेलं आहे हा TSR इक्वल टू 56. ठीक आहे TSR चे हाफ करा किती येणार 28 56 चे हाफ 28. देअरफॉर अँगल RSP इक्वल टू 58. इथं आन्सर काय येणार मग देअरफॉर अँगल RSP इक्वल टू 28. ठीक आहे इझी होता क्वेश्चन या टाइपचा. ठीक आहे आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नोट करून घ्या. तो आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पहा आपण जो थेरम नंबर तिसरा पाहिलेला आहे म्हणजे साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. ठीक आहे आणि साइड अपोजिट टू स्मॉलर अँगल इज स्मॉलर असं ते थेरम पाहिले आपण त्या थेरमचा यूज करायचा आहे. इथे पहा लक्ष द्या या ट्रायंगल मध्ये काय म्हणतो क्वेश्चन पहा इन अ ट्रायंगल PQ इक्वल टू 10 PQ इक्वल टू 10 आहे. ठीक आहे QR इक्वल टू 12 आहे आणि PR इक्वल टू 8 आहे. ठीक आहे फाइंड आउट द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट अँगल. आता पहा साइड दिली आहे आपल्याला आणि कोणता अँगल मोठा असेल कोणता अँगल लहान असेल हे सांगा म्हणतात. साइड दिली आहे आपल्याला पहा लक्ष द्या काय करायचं आहे मग आता याच्यामध्ये इन ट्रायंगल PQR. ठीक आहे PQ इक्वल टू 10 सेंटीमीटर QR इक्वल टू 12 सेंटीमीटर PR इक्वल टू 8 सेंटीमीटर. ठीक आहे आता यांना जे दिलेलं असते त्यांना डिसेंडिंग ऑर्डर लिहून घ्या वाटल्यास. ठीक आहे डिसेंडिंग ऑर्डर लिहून घ्या म्हणजे सगळ्यात मोठं जे आहे पहिले घेऊ आपण कोणता सगळ्यात मोठं 12 आहे. ठीक आहे जी साइड्स आहे त्याला आपण अरेंज करूया. 12 इज ग्रेटर दॅन कशा ग्रेटर आहे 10 पेक्षा हा ग्रेटर आहे कशापेक्षा 8 पेक्षा. हा हे कशाचा आहे पहा आता हा ट्रायंगल आपण एक नॉमिनल ट्रायंगल काढायचा. हा फक्त समजता आहे तुम्हाला पहा PQR आहे. PQ किती दिला आपल्याला PQ दिला 10. ठीक आहे नंतर QR इक्वल टू 12 आणि हा 8 दिलेला आहे. ठीक आहे आता बघा आता याच्या ही जी आहे त्यानुसार आपण असाइनिंग लावून घेऊ साइड पण लावून घेऊ असाइनिंग. QR काय 12 काय QR आहे. ठीक आहे हे ग्रेटर दॅन काय PQ इज ग्रेटर दॅन PR. ठीक आहे पहा आता सगळ्यात आपण काय केलं जे दिलेलं असेल त्याला डिसाइडिंग ऑर्डरने अरेंज केलं. जे साइड दिली असेल तर डिसाइडिंग ऑर्डरने अरेंज करायचं आहे. आता काय करायचं बघा लक्ष द्या आता इझी वे सांगतो तुम्हाला मी लक्ष द्या आता तुम्हाला कळायची आवश्यकता नाहीये. QR जो आहे QR हे बघा ट्रायंगलचं नाव काय आहे PQR नाव आहे. त्यातला आपण QR जर काढला तर राहिलं काय P म्हणजे अँगल P लिहायचं. ठीक आहे आता या ट्रायंगल मध्ये PQ नाव काढलं P आणि Q काढलं तर राहिलं काय R म्हणजे R लिहायचं. आता PR काढला P आणि R काढला राहिलं काय Q म्हणजे अँगल Q लिहायचं. ठीक आहे म्हणजेच आपल्याला सगळ्यात मोठा अँगल कोणता भेटला
P आणि सगळ्यात लहान अँगल कोणता भेटला Q. ठीक आहे, इझिली. Therefore the greater angle is angle P and smallest angle is angle Q. ठीक आहे, इझी आहे. आता पहा, वाटल्यास इथे लिहून घ्या, साइड अँगल अपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर. ठीक आहे, इथे लिहून घ्या वाटल्यास अँगल अपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर. ठीक आहे, म्हणजे जर अँगल मोठा असेल तर समोरची साइड पण काय असणार, मोठी असणार. ठीक आहे, हा अँगल मोठा आहे, सॉरी ही साइड मोठी असेल, साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. साइड अपोजिट टू अँगल अपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर. अँगल अपोजिट टू ग्रेटर साइड. ठीक आहे, अँगल अपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर. अँगल अपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर. ठीक आहे, जर अँगल मोठा असेल तर साइड मोठा असेल तर अँगल पण काय असणार, तो मोठा असणार. साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल अपोजिट टू. ठीक आहे, अँगल अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. जर अँगल मोठा असेल, सॉरी साइड मोठी असेल, ही साइड मोठी आहे म्हणजे हा अँगल मोठा असणार. ठीक आहे, बघा ही साइड मोठी आहे म्हणजे अँगल मोठा असणार कोणता, P. इथे P आला बरोबर. ठीक आहे, ही नंतर याच्यापेक्षा 2 नंबरला साइड ही आहे 10, हिच्या समोरची साइड कोणती आहे R, म्हणजे अँगल R आला. हा 3 नंबर आहे म्हणजे अँगल कोणता आहे, Q येणार. ठीक आहे, इझी आहे. यामध्ये तुम्हाला फाइंड करायचं आहे, तुम्हाला एक होमवर्क देईन मी, तुम्हाला करायचं आहे या स्टाईल मध्ये आणि मला व्हॉट्सअपला पाठवायचं आहे. ओके फ्रेंड्स, पहा होमवर्क देणार तुम्हाला मी, नोट करून घ्या. आता हा होमवर्क आहे तुम्हाला, हा होमवर्क मला आत्ताच्या टाइप मध्ये सॉल्व्ह करायचा आहे, मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. ठीक आहे, म्हणजे कोणता अँगल मोठा आहे ते आणि स्मॉलेस्ट अँगल कोणता आहे ते आपल्याला सांगून मला याच्यातून कंपेअर करून मला सांगायचं आहे. ठीक आहे, हा होमवर्क काय करायचा आहे, मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. ओके फ्रेंड्स, थँक्यू.